या स्पर्धेला YouTube स्पॉन्सरशिप लाभलेली आहे. चला विनंती राहील दोन्ही संघांना. अक्षय पाटील आपल्याला विनंती आपणही जॉईन करायचंय. दुर्गेश केला जाणार आहे आणि दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. रे फाउंडेशनचे सर्व रफिक सर यांच्या हस्ते जर बघितलं तर नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जाणार आहे. दोन मानाचे संघ 16 संघांनी मात्र मडलेली ही स्पर्धा जळगाव बॉक्स क्रिकेट लीग आणि त्या स्पर्धेचा जर बघितला तर हा मेगा फायनल जो मात्र इकडे पाहायला मिळतो. एकीकडे जर बघितलं तर ट्रिप गुरु तर दुसरीकडे रे फाउंडेशन. दोन्ही संघ चांगला खेळ करून आले. दोन्ही संघ जर बघितलं तर इथे फेवरेट्सच आहे. दोन्ही संघ जर बघितलं तर ताकदवर आहे. तर चला टॉस इकडे केला जातोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण मात्र नक्कीच समोर यायचंय. राष्ट्रगीत चला विनंती आहे. चला विनंती राहील नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल इकडे मात्र केला गेलेला आहे आदरणीय चंदनजी कोल्हे साहेब यांच्या हस्ते. आणि विनंती आता सर्वांना की राष्ट्रगीत आपण इकडे घेतोय तर असाल तिथे स्थितीमध्ये सावधानच्या स्थितीमध्ये आपण उभं राहायचंय. सावधानच्या स्थितीमध्ये आपण उभं राहायचंय असाल त्या स्थितीमध्ये. चला सर्वांना विनंती आहे राष्ट्रगीत इकडे मात्र घेतलं जाईल आणि राष्ट्रगीतासाठी जर बघितलं तर असाल त्या स्थितीमध्ये सावधान स्थितीत उभं राहायचं. स्टेजवर जे बसले ते भाऊ राष्ट्रगीत तिकडे घेतलं जाते. सर्वांना विनंती उभं राहायचंय. आपण स्टेजवर जे काही जण बसलेत त्यांना विनंती आहे की राष्ट्रगीतासाठी आपण इकडे उभं राहायचंय. डोक्यावर ज्या काही कॅप्स आहेत त्या काढून घ्या आणि राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. नक्कीच IT डिजिटेक सोल्युशन्स प्रस्तुत जळगाव बॉक्स क्रिकेट लीग चं हे पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वाची मेगा फायनल. तिसऱ्या जो पारितोषिकाचा मॅच झाला होता त्या पारितोषिकाचा मॅन ऑफ द मॅच वैभव कोष्टी जे मात्र मॅन ऑफ द मॅच आहेत आणि चंदन भाऊ कोल्हे यांच्या हस्ते जर बघितला तर हा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय वैभव कोष्टी यांना. चंदन भाऊ आपल्याला विनंती आहे आपण आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे वैभव कोष्टी यांना जे मात्र YouTube स्पॉन्सर आहेत या स्पर्धेचे. आणि रफिक सरांच्या हस्ते आणि त्याचबरोबर आदरणीय चंदन भाऊंच्या हस्ते जर बघितलं तर इकडे हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जो मात्र दिला जाणार आहे.
टाइटल स्पॉन्सर स्माइलिंग नीज, जर्सी स्पॉन्सर पातोंडेकर ज्वेलर्स, टॉस का बॉस प्रायोजक महालक्ष्मी मोबाईल NX आपल्या माणसाची दुकान, त्याचबरोबर जगदंबा बिडकॉन यूट्यूब पार्टनर, स्पोर्टिंग पार्टनर 77 स्पोर्ट्स, स्पॉन्सर HD बिडकॉन, विघ्नहर्ता ग्राफिक्स, शिवमुद्रा ग्राफिक्स, चकदे हॉटेल आणि त्याचबरोबर NK कलेक्शन या सर्वच सौजन्यांच्या बळावर जर बघितलं तर उभी राहिलेली ही स्पर्धा. आणि आज मात्र या स्पर्धेचा महाअंतिम सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करायचा निर्णय या मात्र फायनल मध्ये घेतलाय. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होत असताना पाहायला मिळेल. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये होतीये सुरू. टॉस जिंकून बॅटिंग करायचा जो मात्र निर्णय घेतला गेलाय. चला मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. यस शाहरुख लाली वेल प्लेड. कलंदर संगे मरमर के मकानों में नहीं मिलता. अरे शाहरुख लाली तो इस जलगांव क्रिकेट का वो देसी घी है जो किसी बनिए की दुकान पे नहीं मिलता. वेल प्लेड भाई. चला मॅचच्या दिशेने आपण वळतोय. सामना मात्र इकडे सुरू होईल. पहिला चेंडू या मेगा फायनलचा जो मात्र मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि गोलंदाजी मार्कवर अनिश. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर मंगेश पाटील. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉलच्या मदतीने इकडे मात्र षटकाची सुरुवात होतीये. मेगा फायनलचा थरार JBCL मानाची स्पर्धा यावेळेस मात्र बीट करून गेले. धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येत असताना पहिल्या चेंडूवर अवांतरच्या स्वरूपात धाव जोडली. तदनंतर जर बघितलं तर निर्धाव चेंडू. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर अवांतरच्या स्वरूपात धाव मात्र वाढतीये. हो 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 काय बॉल टाकलाय. वा भाई वा. पंचांचा बोट आकाशाकडे. या फायनलची सर्वात मोठी विकेट. मंगेश पाटील मात्र होतात आहे बाद आणि धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला 2च्या स्कोर वरती पहिला गडी बाद होतोय. फलंदाज बाद आहे. खोलवर टप्प्याचा बॉल टाकला. बिगिट करण्याचा प्रयत्न केला. बॅटची लागली कड आणि साहिल पाटीलचे सेफ हँड्स. सेलिब्रेशन मात्र सांगून गेलं की विकेट कोणाची होती. फलंदाज बाद आहे. 2 धावा 1 गडी बाद असताना रन संख्या आहे. यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र येतील चेंडूवरती. तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. हो 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 चांगला चेंडू चांगला चेंडू. धावस्वरूपी जर बघितलं तर इथे देखील आपण बघतोय लागोपाठ निर्धाव चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळतात आहे. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2च धावा. अजूनही जर बघितलं तर 2 चेंडू या षटकात दिल्याचे बाकी. यावेळेस मात्र अलॉंग दी कार्पेट फटका खेळला जातोय. फिल्डर मात्र आहे. चेंडू होतोय पसार जातोय सीमारेषा बाहेर. चौकार मात्र येतोय.
वैभव भाऊ मिस्त्री यांचा देखील मात्र इथे आगमन आहे फायनलच्या प्रती आणि वैभव भाऊ मिस्त्री यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत असेल. अक्षय पाटील यांची ही दिलकश पेशकश आज आपल्या समोर अंतिम टप्प्यामध्ये JBCL सीझन 2 आतुरता होती प्रत्येकाला या स्पर्धेची. आणि आता जर बघितलं तर दोन मानाचे संघ 31,000 रुपयांच्या पारितोषिकासाठी आणि JBCLच्या मानासाठी लढतात आहे. यावेळेस काय घडतंय टप्पा पडल्यानंतर नक्की चेंडू जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये डॉट राहील. पहिलं षटक पूर्ण 1 ओव्हर 6 रन 1 गडी बाद. अशी स्पर्धा जी मात्र प्रत्येकाला खेळाविषयी वाटते आणि प्रत्येकाला आतुरता राहते. कधी JBCL अनाऊन्स होतीये, कधी कोणत्या संघामध्ये किती आयकॉन राहतात आहे, कोणत्या संघाचा कोण आयकॉन राहील, कोणाची एंट्री राहील, स्पर्धेचं काय बक्षीस राहील. तर नो डाऊट या आतुरता मात्र वर्षभर प्रत्येकाला लागलेला असतात. आणि हे आयोजन जर बघितलं तर यावर्षी आपण बघतोय नेक्स्ट लेवल गेलेलं आहे. एक दमदार आयोजन नियोजन नक्कीच सर्व मित्रपरिवाराने केले. अक्षय पाटील आणि त्यांच्या विजय टाडा इकडे मात्र गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. जळगावचा वैभव सूर्यवंशी यावेळेस जर बघितलं तर कोलवा टप्प्याचा बॉल डाऊन दी ग्राउंड फॉलो थ्रू मध्ये इकडे मात्र चेंडू रोखला जातोय. अजून एक चेंडू मात्र डॉट येतोय. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. एकीकडे जर बघितलं तर रे फाउंडेशन आहे तर दुसरीकडे ट्रिप गुरु. डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र या षटकाची सुरुवात होती. 2 डॉट बॉल आलेत. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. एकीकडे आपण बघतोय रफिक सर यांच्या मालकीचा संघ आहे तर दुसरीकडे दुर्गेश भाऊ गोसावी यांच्या मालकीची टीम. याही वेळेस टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलाय. इथे देखील आपण बघतोय वाईट बॉलचा इशारा येतोय. रन संख्या मात्र सातत्याने अवांतरच्या स्वरूपात लागतीये. 8 धावा स्कोर कार्डवर. 8 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. यावेळेस बॅट चालवण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र हालाकी फिल्डर आहे चेंडूला जोपर्यंत रोखतील तोपर्यंत इकडे मात्र इशारा आलेला आहे. नो बॉल आणि वाईट बॉल इकडे मात्र कंटिन्यू राहील. तत्पूर्वी जर बघितलं तर फ्री हिट कंटिन्यू आहे. धावा मात्र वाढतात आहे. यावेळेस उडवला आहे. ये शॉट नहीं रॉकेट है और यहाँ पर 6 रनों से भरी टीम ट्रिप गुरु की पॉकेट है. बैकफुट पंच सॉलिड सजीला शॉट खींच के मारा आणि सरळ मात्र रन संख्या जाऊन पोहोचतीये 16च्या स्कोर वरती. तंजील या स्पर्धेतील सर्वात महागडे खेळाडू इकडे मात्र होतात आहे शिकार आणि ऑलमोस्ट वाचलेत. जीवनदान मात्र मिळालंय. इनसाइड आउट फटका उडवण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे मात्र आपण बघतोय झेल ड्रॉप होत असताना आणि झेल कोणाचा ड्रॉप होतोय या स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडूचा ज्याच्यावर सर्वात जास्त बोली ऑक्शन टेबलवर लागली आहे. ज्या खेळाडूने 6 बॉल 24चा मॅच या स्पर्धेमध्ये जिंकवलाय अशा तंजील शेख यांचा झेल ड्रॉप. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा. रन संख्या मात्र वाढेल अवांतरच्या रूपात. 17 धावा. यावेळेस हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. यस नो नकार मात्र दिलेला आहे. धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट राहतोय. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 11 आले. त्या षटकामध्ये शेवटचा बॉल या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. यावेळेस जर बघितलं तर धावस्वरूपी 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 2 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 17 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागतात आहे. बट 17 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 2 ओव्हर 17 रन 1 गडी बाद. आतो हात गर्दी प्रेक्षकांची मात्र इकडे पाहायला मिळते. प्रत्येक जण मात्र इकडे आतुर आहे की कोणता संघ इकडनं मात्र बाजी मारून घेऊन जाणार आहे. प्रत्येकाला प्रभावित केलं या आयोजनाने. अतिशय दर्जेदार आयोजन. प्रत्येक गोष्ट मात्र इकडे बेस्ट देण्याचा प्रयत्न केला अक्षय पाटील आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराने आणि सर्वांचंच मात्र इकडे कौतुक राहील. ही जी गर्दी आहे बरेच प्रश्नांचं उत्तर देऊन जाते. ही कमिटी ऑन फ्रीम मात्र तुम्ही बघू शकता. हितेश पाटील आणि त्यांच्या सोबती हितेश मराठे आणि त्यांच्या सोबतीला जर बघितलं तर जेवढाही मित्रपरिवार उभा आहे प्रत्येकाने जर बघितलं तर या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली आहे. मही जाधव असतील, गणेश असतील, केडी अण्णा असतील, राहुल दादा कदम असतील, अजूनही जर बघितलं तर संपूर्ण मित्रपरिवार आणि सर्वांचंच मात्र इकडे कौतुक झालं पाहिजे. कारण की प्रत्येका स्वप्न घेऊन मात्र या स्पर्धेत उतरले होते की एक यशस्वी आयोजन आपल्याला मात्र पार पाडायचं आहे आणि तेच यशस्वी आयोजन जर बघितलं तर अतिशय जबरदस्तीरित्या पार पडतंय. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. गोलंदाजी मार्कवर क्षितिश अगिवाल जे मात्र दाखल झालेले आहेत. संघाचे आयकॉन 2 डॉट बॉलने सुरुवात करतात आहे. रन संख्या 17. यावेळेस फटका फसला आणि ऑलमोस्ट हाताला चातक चेंडू मात्र निघून गेलाय. रन संख्या मात्र चौकाराच्या मदतीने वाढते. 21 धावा स्कोर कार्डवर लागतात आहे. 21 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. 3 चेंडू या षटकातील यायचे बाकी.
याही वेळेस जागेवर चेंडू उसळ घेतोय आणि तत्पूर्वी जर बघितलं तर धावा स्वरूपी अजून एक डॉट बॉल. 21 धावा स्कोर कार्डवर स्थिर आहे. 2 बॉलची अजूनही यायचे बाकी आणि आता मात्र सिक्सर लागतोय. मयूर गोसावी यांच्या बॅटमधनं हा लॉंग अँड स्ट्रॉंग फटका. दुर्गेश गोसावी यांचे जर बघितलं तर बंधू आहेत, संघ मालक आहेत आणि आज मात्र त्यांचाही जलवा पाहायला मिळतोय. कारण की आज संपूर्ण गोष्ट पणाला लागलेली आहे. अभी नाही तो कभी नाही. इकडे मात्र काय झेल ड्रॉप, बट चौकार येईल. षटक मात्र इकडे पूर्ण होईल. 3 षटकांचा खेळ पूर्ण. 3 ओव्हर 32 रन. 3 ओव्हर 32 रन, 1 गडी बाद. थँक्यू डीजे. या वेळेस मात्र सरळ समोरच्या दिशेने रन संख्या मात्र वाढेल. 38 धावा या फटक्याच्या मदतीने स्कोर कार्डवर लागतात आहे. 38 for 1. धावा स्वरूपी जर बघितलं तर 2 बॅक टू बॅक सिक्सेस. डॉट बॉल आल्यानंतर रन संख्या 44. यावेळेस जर बघितलं तर हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना 4 बॉल मध्ये आतापर्यंत 2 सिक्स. हो क्या बात है. तंजील आज मात्र चेंडूला अक्षरशः सरळ बाउंड्री लाईनच्या मंजिल पर्यंत पाठवतात आहे. धावा स्वरूपी मात्र इकडे स्कोर कार्ड जुळतोय. रन संख्या झाली आहे 50 रन. 50 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. शेवटचा एक बॉल यायचा बाकी. हो अजून एक बिग हिट आणि इकडे मात्र झेल. फलंदाज मात्र होतोय बाद. 4 ओव्हर 50, 1 गडी बाद, 2 गडी बाद. फलंदाज मात्र बाद. दरम्यानच्या काळामध्ये जर बघितलं तर सह्याद्री रोडवेजचे सर्वेसर्वा राहुल दादा परकाळे यांचं देखील मात्र इथे आगमन आहे आणि राहुल दादा यांचं देखील आयोजन समितीच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. 4 ओव्हर 50, 2 गडीबाजी मात्र स्थिती आहे. 50 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. गोलंदाजी मार्कवर पियुष. हो यावेळेस बॉडी लाईनच्या दिशेने एक धाव मिळून जाईल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने वाढतीये. धावा स्वरूपी आपण बघतोय 51 धावा मात्र स्कोर कार्डवर लागतात आहे. शेवटचं षटक या पहिल्या डावाचं प्रगतीपथावर आहे. इकडे वाह, वेळ बघितली आणि वेळ मात्र इकडे पुरेपूर आता रे फाउंडेशनची येते, कारण की विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. 51 वर 3 विकेट. थँक्यू डीजे. बिग हिट करण्याचा प्रयत्न केला आणि 51च्या स्कोरवर हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागतोय. 4 बॉल ऑलमोस्ट अजूनही या डावातील यायचे बाकी. पहिल्या बॉलवर 1 धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट. ऑन एन ॲव्हरेज चांगली रन संख्या. 51 अजूनही 4 बॉल बाकी. यावेळेस आडव्या बॅटने वाह, महत्वाचा फटका, महत्वाचा चौकार आणि जेवढेही धावा आता मात्र इथून पुढे बनतील ना, या धावा टुचतील रे फाउंडेशनला. भैरव भंगाळे यांच्या बॅटमधनं मात्र हा फटका आलाय. रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती वाढतीये चौकाराच्या मदतीने. 55 वर 3 स्कोर. 3 बॉल बाकी आहेत अजूनही. याही वेळेस डाऊन दी ग्राउंड. तत्पूर्वी 1 धाव मात्र इकडे मिळेल. रन संख्या मात्र वाढेल. प्रेक्षकांची तोबा गर्दी मात्र या मेगा फायनल साठी. नो बॉलचा इशारा इकडे मात्र पंचांच्या माध्यमातून येईल. नो बॉलच्या रूपात 1 धाव मात्र जुळतीये.
इथे आता मात्र क्षितिज आले होते चेंडू खाली आला की झेल काही तिकडे होऊ शकला नाही. तत्पूर्वी जर बघितलं तर रन संख्या स्कोर कार्ड वरती रोटेट होतीये. 2 बॉल यायचे बाकी आहेत. 4 बॉल मध्ये 8 धावा आतापर्यंत. इथे ऑलमोस्ट डाऊन दी ग्राउंड फिल्डर आहे. डायरेक्ट हिट अपील आणि पंचाचं बोट आकाशाकडे. चौथी विकेट. थँक यू डीजे. 58 वर 4 स्कोर. शेवटचा बॉल लास्ट बॉल. इकडे जेल मात्र होतोय आणि 5 ओव्हरच्या अखेरीस रे फाउंडेशनने नो बॉल कहाणी में ट्विस्ट. आणि तत्पूर्वी जर बघितलं तर नो बॉलचा कॉल इथे देण्यात आलाय. धावस्वरूपी विकेटही इकडे येईल आणि धाव काही तिथे जोडणार नाही बट नो बॉलची एक धाव जोडेल. रन संख्या 59 रन. शेवटचा एक बॉल यायचा बाकी. फ्री हिट राहील आता. लास्ट विकेटही आहे. 59 रन आतापर्यंत स्कोर कार्डवर. ऑन अँड ॲव्हरेज नॉकआउटच्या मॅचेस कडे बघता चांगला टोटल आहे कारण की 60च्या रन संख्येवर आपण बघितले सर्व चांगले सामने आपल्याला पाहायला मिळालेत. 59 वर 5 आहे स्कोर. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. दुर्गेशजी गोसावी यांची टीम आहे ट्रिप गुरु. तर दुसरीकडे जर बघितलं तर रे फाउंडेशन रफिक सरांच्या मालकीचा संघ. आणि शेवटच्या बॉलवर सिक्सर. 5 ओव्हर मध्ये 65 लागलेत बोर्ड वरती. टार्गेट असेल 66चं. डीजे आई मोरी माता. ओम नमः शिवाय. शिव शंभो हर हर महादेव. आमचे सूरजचे तर डायलॉग्स आहेतच आणि आणि चेंडूने घेतली आहे बाउंड्री लाईनची भेट. सिक्सर. हा जलवा या खेळाडूचा जो मात्र पाहायला मिळतोय आपल्याला सकाळपासून. जबरदस्त बॅटिंग. यावेळेस बॅकफुटवर खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर बघितलं तर नो बॉल नो बॉल. रन संख्या वाढतीये. 7 धावा स्कोर कार्डवर. यावेळेस इनसाइड आउट उडवलाय. फिल्डर मात्र येतात तिकडनं चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत 1 धाव मात्र मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने वाढतीये. 8 धावा 2 बॉल मध्येच लागलेल्या आहेत. 28 बॉल मध्ये अजूनही 58 ची गरज आहे. 28 बॉल्स 58 टू विन. गरमा गरम मॅच सुरू आहे. मसालेदार मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक जण इकडे प्रयत्न करायला आलाय. प्रत्येक जण जिंकायला आलाय. आणि इकडे काय पहिल्या बॉलवर षटकार आला खरा बट त्याच्यानंतर भैरवने मिळवली विकेट. 8च्या स्कोर वरती पहिला धक्का. फलंदाज बाद. थँक यू डीजे. रन संख्या मात्र वाढतीये इकडे स्कोर कार्ड वरती. हालाकी विकेटही वाढतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आज बघण्यालायक राहील. आज अग्नि परीक्षा आहे विजय टाडा यांची ज्यांच्या बॅटिंगने या स्पर्धेमध्ये घातलाय राडा. नाव आहे त्यांचं विजय टाडा. हो विजय टाडा म्हणतात आहे वाडा कोणाचाही असो राडा मात्र माझाच असणार आहे. इनसाइड आउटचा सुंदर फटका. चौकार स्कोर कार्डवर जोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग चांगला फटका. विजय टाडा
यांच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला. यावेळेस जर बघितलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतरच्या स्वरूपात धाव वाढतीये. दबाव दोन्ही साईडला आहे. प्रेशर कुकर सगळ्यांची शिट्टी वाजवतोय. यावेळेस फटका हवेत अजून एक विकेट. विजय टाडा इकडे मात्र परततात आणि नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. नो बॉल इकडे मात्र दिला गेला. बॅटचा फेस ओपन करून खेळण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र तिकडे फसला आणि झेलही झाला, बट पंचांनी कळवले नो बॉल. फ्री हिट आता मात्र इकडे. यावेळेस एकच वाईट आणि वातावरण टाईट. काय बॅटिंग केली आहे विजय टाडा यांनी आज. ऑलमोस्ट सकाळपासून आपण बघतोय शो मात्र इकडे चालवलाय आणि धावस्वरूपी जर बघितलं तर रन संख्या 20 रन. शेवटचा एक बॉल यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. या 25 बॉल मध्ये 46 ची गरज आहे. इथे देखील वा भाई वा, जबरदस्त फटका. तांबडा पांढरा रस्सा झणझणीत आणि विजय टाडाचा षटकार पहा, अगदी खणखणीत. षटक पूर्ण होत आहे. 1 ओव्हर 26 रन. 1 ओव्हर 26. थँक्यू डीजे. 1 ओव्हर 26 रन. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढच्या षटकात तुषी दरडा यांना मात्र इकडे पाचारण केलं गेलंय. लेग स्टिकच्या बाहेर आहे बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. अवांतरच्या स्वरूपात धाव वाढेल. रन संख्या 27 रन. 27 वर 1 स्कोर. 27 फॉर 1. आतमध्ये आणला. वाह, टर्न इकडे मात्र आपल्याला शार्प पाहायला मिळाला तुषी दरडा यांच्या माध्यमातून. विकेट पाहिजे बघा. मॅच मध्ये जर बनून राहायचं असेल तर डॉट बॉल आणि विकेट मात्र इकडे नक्कीच दबाव बनवतील. काय आयोजन बघितलंय कालपासून या स्पर्धेचा. आणि आता जर बघितलं तर शेवटचा टप्पा. इकडे जर बघितलं तर धावस्वरूपी डॉट बॉलच्या मदतीने रन संख्या मात्र स्थिर आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 2 डॉट बॉल आले. 1 अवांतरची धाव आली आहे. कमी गतीने टाकलाय आणि प्रयत्न आला की भरसम केला, बट इकडे षटकार आलाय क्षितिजच्या बॅटमधून. सिक्सर 6. वेट केला शेवटपर्यंत. जर बघितलं तर चेंडूला बघितलं आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक पंच हलकासा आणि क्षितिज यांच्या बॅटमधनं हा षटकार. 33 धावा स्कोर कार्ड वरती. 33 फॉर 1. यावेळेस लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. याही वेळेस अवांतरच्या धावा बघा. कूल काम कंबोज क्षितिज. एक चेंडू बघून मात्र तिकडे पुरेपूर खेळतात आहे. ओ भावा, कशाला पळतोय दूर. इथे क्षितिजच्या बॅटमधनं निघतोय पुरेपूर धूर. अटॅक आणि खेळ खटॅक. सिक्सर षटकार. काय बॅटिंग करतोय हा नन्ना मुन्ना जादूगर आज. 41 वर 1. सन्मान दिलाय. माहिती आहे त्यांना 4 बॉल मध्ये जेवढ्या पाहिजे होत्या तेवढ्या आल्या. 5वा बॉल डॉट केलाय. शेवटचा बॉल. लास्ट बॉल उडवला आणि इकडे मात्र काय सिक्सर स्कोर कार्ड वर लागतोय. काय बॅटिंग, काय जलवा. कडक बॅटिंग. उलझना मेरी फितरत नहीं, ना अपनों से ना बेगानों से. अरे क्षितिज मेरा नाम है. संघर्ष हर रोज होता है मेरे सपनों से और मेरी उड़ानों से. 2 ओव्हर 47. 18 बॉल मध्ये 19 ची गरज. 18 बॉल मध्ये 19 ची गरज असणार आहे. आज सकाळपासून मॅन ऑफ द मॅच ची झडी लागली आहे या खेळाडूसाठी आणि आज मात्र फायनलचा शो देखील त्याच खेळाडूने रन केलाय. 18 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. विकेट पाहिजे मॅच मध्ये जर वापस यायचं असेल तर. एकीकडे विजय टाडा, दुसरीकडे क्षितिज. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई. दोनों तरफ बराबर की धुलाई. गोलंदाजी मार्कवर आता तंजील. हलक्या हातांनी इकडे मात्र धाव घेतलेली नाहीये. रे फाउंडेशन अतिशय जर बघितलं तर स्ट्रॉंग पोझिशन मध्ये या मॅच मध्ये. पहिला चेंडू इकडे मात्र डॉट हाताळला जातोय. 17 बॉल 19. बीट केलंय आणि नो बॉल. यस सर यांच्या माध्यमातून कळवला जातोय. स्पीडच्या रिगार्ड मध्ये नो बॉल. फ्री हिट. अजून एक वेळेस वा भाई वा. बघा असंच या खेळाडूवर या स्पर्धेतली सर्वात मोठी बोली लागलेली नाहीये. जबरदस्त कामगिरी.
48 वर 1 स्कोर. इकडे उडवलाय साइड स्किनला, साइड रूपला लागतोय बॉल. तत्पूर्वी चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल 1 धावेच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होईल. कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे. बट ही जी गर्दी इथे झाली आहे ना, एक गोष्ट तर स्पष्ट आहे की JBCL सीझन 3 साठी अक्षय पाटील 16 नाही 20 चा स्लॉट ठेवा आता तुम्ही. कारण की जी गर्दी इकडे झाली आणि जी आतुरता या स्पर्धेची आता पुढच्या वर्षी राहील ना प्रत्येकाला, ती मात्र नेक्स्ट लेवल आहे. आणि इकडे मात्र हा फटका, जबरदस्त बॅटिंग. चर्चा फक्त एकच, रत्नागिरी चिपळूण आज मात्र मैदानाच्या आतमध्ये क्षितिज मारतात आहे फक्त उचलून उचलून. आणि इकडे जर बघितलं तर बॅटची कड लागेल आणि एकदा जोरदार टाळ्या. क्षितिजची बॅटिंग आवडली असेल तर सर्वांना विनंती आहे, क्वालिटी खेळ थ्रू आउट दी टुर्नामेंट राईट फ्रॉम दी स्टार्ट. आणि समीकरण मात्र बदलत आहे. 11 धावा पाहिजे 13 बॉल मध्ये आणि 55 वर 2 स्कोर. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील. संधी आहे आता आपल्या कातिलाना अंदाज मध्ये जर बघितलं तर डाव संपवण्याचा. क्षितिज यांच्यासाठी जर बघितलं तर 500 रुपयांचा पुरस्कार रे फाउंडेशनचे सर्व रफिक सर यांच्या माध्यमातून. उडवलाय फटका फसतोय. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दबाव इकडे मात्र आता ऑन होईल कारण की विकेट आली आहे. 13 बॉल मध्ये अजूनही यश 12 बॉल मध्ये जर बघितलं तर 11 धावींची गरज आहे. 55 वर 3 स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. आणि ऐन मौक्याच्या क्षणी तंजील यांनी मात्र इकडे 2 विकेट मिळवून दिल्या. तंजीलचाही कौतुक राहील. 8 धावा खर्च करत 2 गडी या षटकात त्यांनी बाद केल्यात. उमेर काझी आता मात्र पुढच्या षटकामध्ये. आता दबावाचा खेळ आहे, आता प्रेशरचा खेळ आहे कारण की दबाव दोन्ही टीमवर आहे. 12 बॉल मध्ये 11 धावींची गरज आहे. या मैदानावर 6 बॉल 34 बघितले, 6 बॉल 24 बघितले, आज तर 1 बॉल 7 पण बघितले. आता 12 बॉल 11. गोलंदाजांनाही काही ना काही इकडे चमत्कार करावा लागेल. बॅटर्सने चमत्कार केलेत. अमान करेराच्या बॅटमधनं चमत्कार बघितला, तंजीलच्या बॅटमधनं बघितला, आज वैभव कोष्टीच्या बॅटमधनं बघितला. आता गोलंदाजांना जर बघितलं तर चमत्कार करावा लागणार आहे. किती? यस 10 यांची ती मॅच होती जिथे ऑल आउट झाला होता संघ. तर या स्पर्धेत काहीही होऊ शकतं. 18 बॉल 13 डिफेंड झालेत. चला वेळ वाचवायचा आहे, मॅच ऑन ठेवा. 12 बॉल 11. टाडा स्ट्रायकर एंडला तयार. उडवलाय, वा भाई वा, काय बॅटिंग करतोय हा खेळाडू. अरे काट दूंगा पर तुम्हारे रोक दूंगा इस उड़ा को. क्या पर काटने से बाज उड़ा करते हैं? नहीं, विजय टाडा जैसे खिलाड़ी उड़ा करते हैं. रे फाउंडेशन जैसी टीम उड़ा करती है. 5 धावेंची गरज आहे. आणि याच फटक्यासोबत या स्पर्धेचा मानकरी रे फाउंडेशन. अभिनंदन.